हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. हॅलो. तर आत्ता आम्ही आलो जस्ट पुण्यावरून, पुणे ते दिल्ली. तर आत्ता हे आमचं इंटरनॅशनल ट्रान्सफर आहे. तर आता आम्ही टर्मिनल 3ला चाललो आणि इथे बघा, तर सध्या आम्ही आहे दिल्ली एअरपोर्टवरती. इथे तुम्ही बघू शकता. तर आम्ही चाललो आहे आता जपानला. आणि जर तुम्ही इथं दिल्लीला इंटरनॅशनल एअरपोर्टवर येत असाल ना, तर आता आम्हाला ॲक्च्युली भूक लागली आहे. तर इथं जेवण जे आहे ते 4 नंबर गेटवर मिळतं. आणि दुसरं कोणतं? हां, 4 नंबर गेटवरती थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे मिळेल. म्हणजे ते सँडविच, त्यानंतर बर्गर पण नाही, मला वाटते कोल्ड्रिंक, इडली वगैरे साऊथ इंडियन असं आहे. पण तुम्हाला प्रॉपर फूड कोर्ट हवं असेल ना, तर ते 15 नंबर गेटला आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहे 15 नंबर गेटला. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आम्हाला भूक लागली, पण तरी पण आम्ही चाललो आहे चालत. तर इथं ना प्रॉपर फूड कोर्ट आहे आणि खूप छान, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचं इथं खायला मिळेल. साऊथ इंडियन आहे, सँडविच आहे. तर तुम्ही ना मोस्टली इथंच ट्राय करा. सगळ्या प्रकारचं हे छान आहे. आणि चार्जिंग स्टेशन पण आहेत, मोबाईल चार्जिंग स्टेशन. मस्त माझा मोबाईल पण फुल चार्ज झाला. आणि तुम्हाला इथं काय पाहिजे ते तुम्ही ऑर्डर पण करू शकता, असं आहे. आणि इकडे ना मस्त असं रोबोट क्लिनिंग करत आहे. छान ना, टेक्नॉलॉजीने किती सुंदर केलंय. तर स्लीपिंग पॉड्स पण आहेत. तर ही अशी रूम आहे. काय चार्जेस आहेत म्हणाले? 1 hour 190. ओके 2000 ओके. approximately. व्ह्यू पण एकदम मस्त आहे बघ. दिस इज नॉट अ पीक पिरियड जपानला जायचं, पण आता आम्हाला सुट्टी असते म्हणून आम्ही चाललोय. हो. जपान स्पेसिफिक आम्हाला सुट्टी. आणि आमच्या आरुषची एक क्रेज होती की जायचं जपानला. मागची 3-4 वर्ष झालं तो म्हणत होता हां. की जपानला जायचं म्हणून. आणि कसं होतं, आम्ही मे महिन्यामध्ये जायचं म्हणलं तर जून महिन्यामध्ये आरुषच्या असतात मॅचेस. नाही तर दरवर्षी आमचा प्लॅन जो आहे तो ॲनिव्हर्सरीला असतो 12 जूनला. पण यावर्षी कसं होतं, मग परत त्यावेळी आरुषच्या मॅचेस असतात, त्यामुळं आम्ही जुलैमध्ये प्लॅन केला. आणि यावेळी सगळा जो प्लॅन आहे तो सगळा प्लॅन जवळजवळ आशुतोषनीच केलेलं आहे. सगळं फ्लाईट बुकिंग आहे, विजा आहे, सगळं त्यांनीच केलं आहे. आणि विजाचं आम्ही दरवेळी काय करतो, म्हणजे लास्ट टाईम आम्ही स्वित्झर्लंडचा काढला होता, तर आम्ही एजंटलाच सांगितलं होतं. पण यावेळी आपण हेच केलं ना. यावेळी आम्ही प्रॉपर आम्ही स्वतः गेलो, बिकॉज आम्हाला सगळं कळलं होतं डॉक्युमेंट्स काय लागतात तुम्हाला ॲक्च्युली. म्हणजे बेसिक काय काय लागतं, की केव्हा ती तुमचं जे बँक स्टेटमेंट द्यायचं असतं, त्या आदल्या दिवशी काढायचं असतं ना की नेक्स्ट डेला. असे बारीक बारीक आहेत ट्रिक्स, त्या आम्हाला कळल्या होत्या. त्यामुळे सगळं आमचं आम्ही केलं. म्हणजे ते तुम्हाला VSF ग्लोबलकडं जावंच लागतं. पण त्याच्या नंतर पण एजंट असतो, तो पण काम करतो. ही ॲक्च्युली चार्जेस अराउंड लाईक 4000 पर पर्सन. मग ते तुम्ही वाचू शकता. पण ते कसे वाचवायचे वगैरे हे तुम्हाला आम्ही सगळं सांगू शकतो. तुम्ही आम्हाला क्वेरीज करा, आम्ही तुम्हाला सगळं एक्झॅक्ट सांगतो. आणि तुमच्या फक्त जी बेसिक फी आहे तेवढीच तुम्हाला लागेल. म्हणजे आम्हाला तर किती लागली पर हेड 800 रुपये. आणि तरी पण त्यांनी 2000 रुपये एक्स्ट्रा घेतले विपस बघून. पण इट्स ओके. 800 म्हणजे 2400 रुपये आणि 2000 त्यांनी एक्स्ट्रा घेतले. पण ते पण तुम्ही वाचू शकता. पण इट्स ओके. म्हणजे थोडे तरी पण काय तरी राहतं. म्हणजे फोटो काढताना असं होतं की फोटो तुमच्या चेहऱ्यातले तुमचे दात दिसायला नाही पाहिजे. यू शुड टेक केअर ऑल दोज थिंग्स. मग आपण स्माईल देतो आणि फोटो काढतो, मग ते नको असतं. मग असं होतं. पण आम्ही तसं सगळं ते झालं व्यवस्थित मॅनेज. आणि करन्सीचं पण आपण ऑलमोस्ट बरीचशी कॅश घेतली. हो, म्हणजे मोस्टली आम्ही प्लॅन केलं वाया ChatGPT आणि गुगल. आणि गुगल वगैरे तुम्हाला एक्झॅक्ट सांगतात की तुम्हाला किती करन्सी हवी आहे, काय हवी आहे, कुठं थांबायचं आहे, कुठल्या हॉटेलला थांबा. तुम्ही म्हणजे फक्त डेट सांगा त्याला की माझं या तारखेपासून या तारखेचा प्लॅन आहे, आणि हे माझं हॉटेल्स बुक्स आहेत आणि हे माझं प्लेन आहे.
त्याला सांगा फक्त एक्झॅक्टली. ते तुम्हाला डिटेल स्टेप बाय स्टेप सांगायचे की आय वॉन्ट डे बाय डे इटर्नरी विथ आवर बेसिस. ते तुम्हाला एक्झॅक्ट काउंट होतं. या वाजता तुम्ही इथं जावा, या पॉईंटला जावा, तुमच्या हॉटेलपासून हे जवळ आहे. तुम्ही जे हॉटेल बुक केलं ते पण सांगेल की हॉटेल हे तुम्ही कॅन्सल करा. म्हणजे आम्ही एक हॉटेल बुक केलं तर दॅट वॉज अगेन द 5 स्टार प्रॉपर्टी, बट आम्ही मग तिथे म्हणलं की ते फार आउटसाईड आहे, तुमचं ट्रॅव्हलिंग वाढते, आम्ही परत ते चेंज करतो त्यानुसार. पण ते सगळं सांगते का तुम्हाला की काय असतं काय नसतं. म्हणजे ChatGPT आणि तुम्ही हे गुगल वापरून ना तुम्ही करू शकता प्लॅनिंग. आणि आशुतोषचे फ्रेंड पण आहे एक, त्यांनी पण आम्हाला बरीच माझा हेल्प एक फ्रेंड केली. होता इथं आहे म्हणजे जपानमध्ये, तो गेली 15 वर्षापासून इथे आहे, विशाल आत्रे म्हणून. तो माझा ॲक्च्युअली 10वीचा मित्र आहे. मी 10वीला आम्ही एकत्र होतो. 10वी म्हणजे आनंद इंग्लिश कॉलेज शाळा. तर 5वी 10वी आम्ही एकत्र होतो सगळे. म्हणजे आता आम्ही त्याला नंतर भेटलो नाही, मी 10 वर्ष म्हणजे आता आम्ही पहिल्यांदा भेटणार आहे. बघू आता कसं होतं. पण एकंदर असं झालं. मग आता कसं होतं की युजली काय होतं, मी मग मागच्या सीझनला आमचा मेन प्रॉब्लेम झाला की आमच्या बॅगेस थोडंसं प्रॉब्लेम झाला. फ्लाईट जर का डिले झाली तर तुमचे एखादे बॅगेज मिस होतात, म्हणजे ते पोचत नाही व्यवस्थित. मग त्यावेळेला तुमचा प्रॉब्लेम होतो. मग यावेळेस थोडं वेगळं प्लॅनिंग केलं की प्रत्येकाला एक आम्ही केबिन बॅग घेतली आणि एक चेक इन बॅग घेतली. आणि आमचे ज्या केबिन बॅग्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही 2 दिवसाचं फिक्स तुम्हाला आम्ही ॲटम घेऊन ठेवलं. म्हणजे अगदी वर्स्ट केस मध्ये बॅग जरी नाही आल्या तरी पण काय प्रॉब्लेम नाही असं. म्हणजे आम्ही आता म्हणजे आणि जेणेकरून हा पण प्लॅन आमचा कसा होता की आमची ही फ्लाईट ॲक्च्युली दुपारी होती. दुपारी म्हणजे पुण्यातून 11 ते 3 अशी होती. पण त्यांनी थोडी आधी घेतली, 8 वाजताच गेली ॲक्च्युली. मग आम्ही सकाळी 6लाच निघालो ॲक्च्युली. सकाळी 6 ते इथं आता संध्याकाळी 6ला परत फ्लाईट आहे. आमचा की हा वेळ एक्स्ट्रा गेला, पण आता ती फ्लाईट चेंज झाली ऑन द स्पॉट. पण ऍक्च्युली हे पण एअरपोर्ट छान आहे, इथं पण स्लीपिंग पॉड्स वगैरे आहेत, ते पण आम्ही चौकशी केली. इथे झोपू शकता मस्त. बट इट अगेन कॉस्टली. 1 तासाला काहीतरी 2,000 रुपये वगैरे आहेत. बट इट्स अप टू यू. म्हणजे पण आता हा दिवस असल्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही. इथं खायला वगैरे मस्त. इथं 15 नंबरला फूड कोर्ट आहे. फूड कोर्ट आहे, मोठं फूड कोर्ट आहे, त्यामुळे काय इथं बोर होत नाही. त्यामुळे आता आम्हाला कसा वेळ गेला हे पण कळलं नाही. त्यामुळे छान आहे. आणि स्वित्झर्लंडला अजून एक आम्ही काय केलं होतं, आमचे जे हॉल्ट आहेत ते 4-5 आहे ना, ते एक आमचं स्पॉटला आम्ही हॉल्ट घेतला होता. दॅट वॉज द रॉंग डिसिजन. तुम्ही काय करा की असं सेंट्रल लोकेशन हे करायचं, ते तुमचा बेस तयार करायचा आणि तिथून तुम्ही सगळं जायचं. म्हणजे ते बॅगासारख्या कॅरी करावं लागत नाही तुम्हाला लगेच बॅग. यावेळेला आम्ही तसं केलं व्यवस्थित. तर आता 3 दिवस आपलं टोकियोमध्ये आहे. 2, 3, 4 दिवस टोकियो आणि पुढचे 5, 6, 7, 8 आणि इकडं ओसाकाला. आणि मग तिथून ओसाकावरून मग क्योटो, ओसाकावरून नारा असं आम्ही केलंय. आणि परत मग आम्ही याला येणार, टोकियोला येणार. आणि मग परत आमचा रिव्हर्स फ्लाईट. आणि आम्ही जास्त हेक्टिक पण करत नाही, कारण कसं आरुष वगैरे पण असतो, म्हणजे थोडंसं रिलॅक्स पण आमचा प्लॅन असतो. असं आमचं काही हे नसतं की हार्ड अँड फास्ट सगळे पॉईंट्स बघितलेच पाहिजेत. आम्ही आमच्या सोयीने जसं कम्फर्टेबल आहे, जसं एन्जॉय करता येईल आणि सगळे आनंदी राहतील या हिशोबाने आम्ही करतो प्लॅन. ठीक आहे. इन्क्लूड आम्ही असं केलंय, करन्सीवर किती कॅरी करायची, काय कॅरी करायची हे तुम्हाला गुगल ChatGPT एक्झॅक्ट सांगतं. फक्त डेस्टिनेशन वाईज तुम्हाला कसं जायचं वगैरे हे तुम्हाला तिथं थोडं गेल्यानंतर सॉर्ट आउट करावं लागतं. इट्स नॉट दॅट इझी. ओके. पण ते एकदा तुम्ही गेला ना मग तुम्हाला येतं ते. पण तुम्ही जर का एजेड असाल तर थोडंसं अवघड आहे. पण यंगस्टर लाईक दिस आमच्यासारखे असेल तर काही अडचण नाही. यू कॅन इझिली फाइंड आउट द बेस. बघूया आता कसं होतं. आम्ही जातो की तुम्हाला सांगतोच कसं आमची ट्रिप चालली आणि कसं जातोय आम्ही, कसा आमचा प्लॅन आणि जो केला आहे तो ॲक्च्युअल प्लॅन आहे का नाही तुम्हाला. कारण आम्ही थिअरी सगळी केलेली आहे, आता प्रॅक्टिकल ऑन द स्पॉट काही वेगळे प्रॉब्लेम्स येतात, वेगळ्या गोष्टी असतात, त्या आम्हाला तिथे गेल्यानंतर यू डोंट हॅव कंट्रोल ऑन द वेदर. बऱ्याच गोष्टी असतात. यू डोंट हॅव एनिथिंग. गो देअर अँड एन्जॉय. जस्ट ट्राय टू एन्जॉय. जे होईल ते होईल, पुढचं पुढे. तेच ना. ओके, ठीक आहे. बाय बाय.